तर ही आहे आमची ट्रेन. सकाळचा 24 आवर्सचा आपला ब्लॉगच होणार आहे पूर्ण. इथे यांचं ऑर्डरचं चालू आहे सगळं डिनर. आय सी यू. कॅमेरामॅन साथी सोबत रिपोर्टर यश. बिर्याणी, त्यानंतर हे दोन आहे शोरमा, सॅलड, हे आहे रोटी. तर तुम्हाला जर मी सी वरून स्टेशन सांगत होती, कदाचित तुम्ही पण गेस केला असेल आणि तो स्टेशन आहे. हे गाईज, कशात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललोय परत एकदा फिरायला आणि ह्यावेळेसची जर्नी खूप मोठी आहे आणि कुठे चाललोय हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार आहे. मी पुढे ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन आम्ही कुठे चाललोय. आम्ही खरं तर खूप लांब चाललोय आणि खूप मस्त जागेवर चाललोय, ते तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. आणि आता माझ्यासोबत जाणार आहे माझी मावशी, माझा काका, त्यानंतर तिचे मम्मी पप्पा, त्यानंतर माझी मम्मी पप्पा, दादा, मी, त्यानंतर माही, प्रियांक म्हणजे माझ्या मावशी आणि काकाची मुलं, आणि मी आणि माझा दादा. तर आता आपली जर्नी स्टार्ट होईल. आता खरं तर 7:45 झाले आणि आता आपण कॅबने जाणार आहोत स्टेशनला, बँड्राच्या इथे, आणि मग तिथून आपली जर्नी स्टार्ट होईल. तर तुम्हाला मी पुढे तर नक्कीच दाखवेन आम्ही कुठे चाललो, काय करतो, आणि आमचं लगेज किती आहे पण दाखवेन. या फक्त 3 बॅग आहेत, एक माझ्या इथे आणि बाकी 7-8 बॅगा ऑलरेडी गेल्या आहेत गाडीमध्ये. तर मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते काय काय चाललं. आम्ही बँड्रा टर्मिनसच्या रेल्वे स्टँडवर आणि अजून म्हणजे रेल्वे स्टँडवर जातोय. तर इथे मी तुम्हाला तर लगेज दाखवते आमचं किती सगळं लगेज आहे. आणि टोटल माहिती आहे 16 to 17 बॅग्स आहेत आमच्या, म्हणजे सूटकेस, त्यांना नॉर्मल बॅग्स वगैरे असं सगळं धरून. तर आता खूप गर्दी पण आहे आणि सगळ्यांची असं झालं आहे कारण की कोणच इथे येत नाही, तर सगळ्यांचं प्लॅटफॉर्म वगैरे कोणाला कळत नाही आहे. तर आम्ही इथं प्लॅटफॉर्म बघतोय आणि त्यानंतर मग आपण आपली जर्नी स्टार्ट. ही आहे आमची ट्रेन आणि इथे आमच्या सीट्स पण आहेत. तर आता आपण जाणार आहोत बँड्रावरून. कुठे जाणार आहे तर मी सांगणार नाहीच आहे, पण एक हिंट देते की जे आम्ही जिथे चाललो त्या स्टेशनचं नाव सी पासून स्टार्ट होतं, जे तुम्ही विचार करा आम्ही कुठे जाणार आहोत. आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच आम्ही कुठे चाललो आणि काय चाललोय. बाय द वे आम्ही आता इथे रील्स शूट केल्या आहेत आणि रील्सचा रिझल्ट पण जर चांगला आला तर मी तुम्हाला नक्की शेअर करीन. तर आता आपण भेटूया आपल्या जर्नीमध्ये. आता आपली ट्रेन जर्नी स्टार्ट झाली आहे आणि इथे खूप वेगवेगळी माणसं येतात. कोण चहा द्यायला, समोसा, त्यानंतर मध्ये मध्ये कप नूडल्स वगैरे पण द्यायला येतात माणसं, पाण्याच्या बॉटल वगैरे. आणि आमची AC ट्रेन आहे म्हणून जास्त बाहेरची गरमी फील नाही होते आता तरी सध्या. आणि आता आम्हाला बेड पण प्रोव्हाइड केलं इथेच आणि आमची झोपायची सीट आहे म्हणजे स्लीपर टाईप आणि AC आहे. तर आमची आता सध्या तर जर्नी एकदम मस्त चालू आहे, पण नंतर कसा कंटाळा येईल आणि काय मस्ती करू ते मी तुम्हाला नक्की अपडेट्स देत राहीन. तर नक्की बघा. ट्रेन जर्नी चालूच आहे. हा एक प्रकारचा 24 आवर्सचा आपला ब्लॉगच होणार आहे पूर्ण ट्रेनमध्येच, कारण की आपली फर्स्ट जर्नी पूर्ण ट्रेनमध्ये जाणार आहे एक दिवस. आत्ता वाजले आहेत 5:40 आणि आत्ताच मी मम्मी पप्पांसोबत नाश्ता केला जो मी घरूनच घेऊन आली होती. आणि आता काय ना, आता मस्त मस्त व्ह्यूज येतात. आम्ही गुजरातच्या पुढे आलो आहे. आता करेक्ट कोणत्या लोकेशनवर ते नाही माहिती आता मला, पण गुजरातच्या पुढे आलो आहे. आणि आता AC पण मस्त झोपलेलो. त्यानंतर आता उठली मी आणि नाश्ता वगैरे केला. तर आता मी तुम्हाला दाखवते माझ्यासोबत इथे कोण कोण आहे. आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये माझी मावशी वगैरे आहे, पण ते लोक आत्ताच झोपले कारण की माझ्या मावशीचा छोटा मुलगा तो खूप मस्ती करतो, तर तो आत्ता झोपला म्हणून त्यांना पण आत्ताच झोपायला भेटलं आहे. तर ते उठल्यानंतर पण आपण अजून मस्ती करू, तर मी तुम्हाला ते पण दाखवेन. आता मी तुम्हाला दाखवते माझ्यासोबत कोण कोण. ही आहे माझी मम्मी, हे माझे पप्पा आणि माझा दादा आणि मावशी वगैरे, ते सगळेजण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. मी पण तिथेच होती पण मी खाण्यासाठी इथे आली. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने तिकडची मस्ती दाखवते.
आम्ही मावशीच्या कंपार्टमेंटमध्ये आलोय आणि आता बाबू झोपल्यामुळे पूर्ण शांतता आहे. आणि जर तो उठला तर तो आम्हाला काहीच करू देणार म्हणून आम्ही आत्ताच इथे मजा करतोय, कारण की तो झोपलाय. आणि तो उठल्यानंतर मग झालं, मग सगळी मस्तीच मस्ती चालू असणार आहे त्याची. तर आता इथे आम्ही डिनर ऑर्डर करतोय आणि आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण बसले. ही आहे माही, इथे बाबू झोपलाय, इथे आजोबा, वरती दादा आहे, आजी, मम्मी, आणि इथे यांचं ऑर्डरचं चालू आहे सगळं डिनरचं. तर आता मी भेटते तुम्हाला डिनर करताना. कर कर आलं. तिला कर असं कर, ICU कर तिला, ICU. दीदीला घे. ते बरोबर तो बरोबर मोठा होईल का. पप्पा पप्पा प्रियांक मस्ती करतोय. ला सांगा प्रियांकला घेऊन जायला. ची उई 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 येणार तुला खायला. उई उई फोन करून सांग ना काय हो. फोन करून सांग ना काय हो. मेरे पापा. प्रियांक प्रियांक हे बघ हे बघ. ती माझी बघ. मी शेतान हाय आहे. बोल परत बोल. मी शेतान आहे. बोल बोल ना येडा पोरगा. काकांना फोन कर. प्रियांक असं कर. सांग माही दीदीला घेऊन जा. सांग. खात मग काकांची कसं बोलणं होतं ना म्हणून आता मी बाबू I see you. You see me? No. तर आता मी परत झोपली होती थोड्या वेळ, पण हे लोक खेळत आहेत इथे, कारण की जेवणाची वाट बघतात सगळेजण. ऑर्डर करून खूप वेळ झाला पण जेवण आलं नाही. नेक्स्ट स्टॉपला येणार आहे. आणि हे लोक काय खेळतात हे नाही मला कळतंय, नाही दादाला कळते, नाही या दोघांना खेळतंय. तर आता मी तुम्हाला दाखवते ना की काय खेळतात. गेमचं नाव आलंय मेहंदीकोट. मेहंदीकोट नाव आहे गेमचं. अजून एवढं समजलं. आता पहिला पण यांचा गेम बघू आणि मग शिकू. हे ग्रुप मध्ये खेळता तुम्ही? अच्छा, म्हणजे असं आणि असं. अच्छा, तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलं काय हा ग्रुप आहे. हा 3 जणांचा ग्रुप आहे, म्हणजे मावशी, पप्पा, आजी, मामा, मम्मी आणि आजोबा, यात ते असे 2 ग्रुप आहेत आणि मग ते लोक खेळत आहेत. काय चालू आहे? गप्पपणी. जिंकलं कोणते चालू आहे अजून अर्धा गेम बाकी आहे. अर्धा गेम झालाय, काय समजलं नाहीये. कॅमेरामॅन साथी सोबत रिपोर्टर यश चालू. सगळेच हुकूम आहेत मला माहिती आहे. मग फोटोच आहे यांच्यावरती. मांग्या नाही झाला पाहिजे. भेटू शकत नाही तुम्ही. 3 झाल्या, एकच राहिले. हुकूम पडले मला माहिती आहे ना. अजून हुकूम आहेत. अजून हुकूम आहेत. हा ते अजून हुकूम आहेत. तो पण हुकूम आहेत. मग नाही ना, ठीक आहे ना. हुकूम काय करता तुम्ही? ते नंतर समजेल. हुकूम म्हणजे राजा.
तिचा पंजा आहे. आईला मांग्या कोट बोललो ना भेटूच शकत नाही. आईला एक मला माहिती इकडे नाही, मला माहिती नाही इकडे आहे. मांग्या कोट ठेवा आता जेवण त्याला मांग्या कोट. कोण जिंकलं म्हणजे टीम 2. मला माहिती एक्का आहे. 1 2 3. तू अच्छा ओके. मामा मम्मी आणि आजोबा हे तिघे हे लोक जिंकले आहेत या गेम मध्ये. ठेवा जेवण तर आता आमचं डिनर आलेलं आहे आणि हे आहे चिकन बिर्याणी, त्यानंतर हे 2 आहे शोरमा सॅलड, हे आहे रबडी, त्यानंतर तिथे रायता दिलाय आणि हे स्प्राईट घेतलेलं आम्ही. तर आता आम्ही डिनर करतो आणि तुम्हाला नेक्स्ट जर्नी मध्ये उद्या सकाळी भेटतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता आमचा सेकंड डे चालू झाला आहे ट्रेनमध्येच आणि आज संध्याकाळी आम्ही 5 वाजता समथिंग उतरू ट्रेनमधून सी वाल्या डेस्टिनेशनवर, जे तुम्हाला गेस करायला सांगितले मी. आणि आता दिल्लीच्या इथे आलोय आम्ही, न्यू दिल्लीच्या इथे. आणि दिल्लीला उतरून आम्ही रील करायचा मी विचार करतोय, जितक्या वेळ ट्रेन थांबेल तितक्या वेळच. तर आता आपण खाली पण उतरू, रील काढायचा ट्राय करू. आणि मावशीनी आता चहा वगैरे बनवलाय, तर मी तुम्हाला ते पण दाखवते आता. काय झालं ग? पिशवी आहे तिथे. एक मिनिट पिशवी दे ग, ती कुठे ठेवले याची खाली व्हिडिओ काढतात. अगं असं टायमिंग त्यांनी ऍडजस्ट करून नाही केलं काय 4चा टायमिंग असेच जातात ते. त्यांना टाइमपास त्याच्या लवकर पोहोचून कसं मोकळा हो बोलता आम्हाला मोकळा करायचं लवकर. बघा नंतर आपण पाणी परत घ्यायला तुला द्यायला, म्हणजे पप्पा तर अंगाला काटाय. तर आता आम्ही दिल्ली स्टेशनला उतरलोय खाली आणि आता लगेच ट्रेन चालू होईल. मी रील तशी काढले पण तिला जॉईन पण करायचे मला, तर बघू आता आपण त्याला जॉईन करून त्याचा रिझल्ट तर मी युट्यूबवर टाकीनच, तेव्हा तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर आता दिल्ली स्टेशनवरती आहे आणि दिल्ली स्टेशनवरून आता आपण परत ट्रेनमध्ये बसून आपल्या डेस्टिनेशनवरच उतरणार आहोत डायरेक्ट. तर आता आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया. दिल्ली स्टेशनवर असं काहीच नाही दाखवण्यासारखं, पण जे आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. आम्ही पानिपतच्या स्टेशनवरती आहोत आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेशन आमचंच आहे. मी तुम्हाला खूप मोठी हिंट दिली. आता पानिपत नंतर काय तर हे तुम्हाला कळलंच असेल आता, पण आमचं लगेच स्टॉप येणार नाही आहे. आम्हाला 5 वाजता उतरणार आम्ही आणि आता वाजले आहेत 12:30 वाजले. तर अजून आम्हाला 2-3 तास तिथेच बसायचं, कारण की आम्ही 5 वाजता तिथे उतरणार आहोत स्टेशनला. पानिपतच्या स्टेशनवरती तर सगळे असेच फिरतायत एकदम उन्हाचे पण. आणि आता मम्मी इथे सॅलड वगैरे कापते, त्यानंतर फ्रूट्स वगैरे पण आहेत, कारण की भूक लागली होती तर आम्ही हेच खातोय. आणि आमचा नेक्स्ट स्टेशनला उतरल्यानंतरच आम्ही तिथे लंच करणार आहोत, कारण की आम्ही आत्ताच खूप जास्त खाल्लेलं, मगाशी पण चहा प्यायलो, बिस्किट केक वगैरे सगळं. तर आता मी तुम्हाला हे पण दाखवते आणि स्टेशनवरती इथूनच काय दिसतंय तर दाखवते तुम्हाला, कारण की बाहेर तर आता उतरणार नाही, कारण की ट्रेन लगेच जाईल. इथे आता मम्मी काकडी कापते, त्यानंतर इथे हे ग्रेप्स, ऑरेंज, त्यानंतर ॲपल, इथे अजून एक काकडी आहे. त्यानंतर हे आहे पानिपतचं स्टेशन. मी सी वरून स्टेशन सांगत होती, कदाचित तुम्ही पण गेस केला असेल. आणि तो स्टेशन आहे चंदीगड. ह्या साईडला इथे नाव पण आहे वरती, चंदीगड स्टेशन. आता आम्ही आमची एक बस होती मिनी बस, तर आता आम्ही तिथे चाललो आहोत मिनी बसच्या इथे. आणि मग तिथे सामान ठेवून आपण आपल्या शिमलाच्या जर्नीला जाणार आहोत. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट बसमध्ये भेटते किंवा मग ट्रॅव्हलिंग करतात. मी बसच्या इथे आलोय आणि इथे आमचे खूप सगळे लगेज आहेत, ते लगेज वरती टाकतोय, त्यानंतर सीट मध्ये पण बसतोय. तर मी तुम्हाला लगेज ते सगळं दाखवते. टायर वर हे राहील ना तुमचं.
अरे तुमचा ग्रीप राहील असं म्हणतोय टायरवर. तर ही आहे आमची मिनी बस ज्याने आम्ही आता ट्रॅव्हल करणार आहोत 8 days. तर मी विचार करते मी कुठे बसतो आहे तर इट्स परफेक्ट टू सीट. ओके, कारण की मी इथं बसले कारण की नाही मागे टायर असतात त्याने पण सीट उरते, पुढे टायर असतात त्याने पण सीट उरते, मध्ये टायर असतात त्याने पण सीट उरते. तर मी एकदम सेफ जागेवर बसले ज्याने सीट उडणार नाही आणि कम्फर्टेबल फील होईल एकदम. तर नेहमी तर आपण बदलू शकतो कारण की आपलीच फॅमिलीला सांगायचं तू मला इथे बसायचं असं तसं. तर आता आपण ट्रॅव्हल करतानाच भेटू आणि आता आपण डायरेक्ट शिमलाच्या रोडनी बाय रोड ट्रॅव्हल करणार आहोत आणि शिमलाची जे सगळं म्हणजे असेल ते तिकडचं मी तुम्हाला सगळं दाखवेन. आज आम्ही कुठे कुठे फिरू काय करू हे सगळं आणि त्यानंतर पण आम्ही खूप जागा फिरणार आहोत तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर ते बघायला बिलकुल पण विसरू नका. तर भेटेन मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.